पहा टेस्ट फॉर पॅरलोग्राम मधलं थेरम नंबर 3 मागच्या आपण याच्यामध्ये पाहिलं एक प्रॅक्टिस सेट मधला एक प्रॉब्लेम आपला राहिलेला आहे 7 नंबरचा बरोबर आहे तो प्रूव्ह करायचा आहे त्याच्यामुळे ठेवलं त्याला एंडिंगला आपण घेऊया ओके आता पुढचं टॉपिक पहा बेटा पुढच्या याच्यामध्ये काय आहे तर आपल्याला थेरम आहे इफ अ पेअर्स ऑफ opposite sides if pairs of opposite sides of a quadrilateral are congruent opposite sides किसी बेटा congruent आहेत तर तो quadrilateral काय आहे पॅरलोग्राम आहे काय आहे बघा AB कुणाला आहे BC ला AD कुणाला आहे BC ला that's it दोन ऑपोजिट अँगल कसे कॉन्ग्रुएंट आहेत तर तो काय आहे पॅरलोग्राम आहे काय तो पॅरलोग्राम आहे डायगोनल्स ऑफ क्वाड्रिलॅटरल बायसेक्ट इच अदर बायसेक्ट केल्यानंतर दोन्ही कशा असतात इक्वल असतात म्हणजे पीएम कुणा एवढा आहे एमआर एवढा एसएम कुणा एवढा आहे एम क्यू एवढा आहे एखादी क्वाड्रिलॅटरला पॅरलोग्राम कधी आहे जर त्याच्या अपोजिट साइड्स काय बेटा अपोजिट साइड्स ह्या कशी पॅरलल आणि कॉन्ग्रुएंट पॅरलल आणि इन ऍडजॉइनिंग फिगर क्वाड्रिलॅटरल एबीसीडी हा पॅरलोग्राम आहे पी हा मिड पॉइंट आहे कुणाचा एबी चा आणि क्यू कुणाचा मिड पॉइंट आहे डीसी चा मिड पॉइंट आहे समजून घ्या मधला ए पी सी क्यू दुसरा काय बेटा ए पी सी क्यू हा सुद्धा काय आहे सांगा बरं का पॅरलोग्राम आहे काय कसा पॅरलोग्राम आहे सांगा बरं का अपोजिट साइड्स आर yes opposite sides are and parallel and AP QC AQ PC आलं का बघा AB कुणाला पॅरलल आहे सांगा बरं का त्याला AB पॅरलल आहे DC ला काय AP कुणाला पॅरलल सांगा DC ला किंवा CQ ला AP कुणाला पॅरलल आहे का हो आहे मग AB बरोबर काय होता CD AB बरोबर काय होता CD होता का नव्हता होता तर हा P काय आहे मिड पॉइंट आहे कुणाचा AB चा Q कुणाचा आहे DC चा ह्याचा अर्थ काय झाला बघा हाफ ऑफ AB हाफ ऑफ AB is equal to half of CD is equal to half of CD अर्धा कटला मग AB बरोबर काय ते CQ AP is equal to काय ते बेटा CQ येत काय तर CQ येत CQ जर आला अपोजिट साइड्स कसे पॅरलल आहे P आणि Q मिड पॉइंट आहेत म्हटलं AB आणि CD चे मग क्वाड्रिलॅटरल APC मध्ये AP कुणा बरोबर आहे CQ एवढा म्हणजे काय AP कुणाला पॅरलल आहे CQ ला जर AP जर CQ ला कॉन्ग्रुएंट असेल तर अकॉर्डिंग टू द थेरम काय थेरम म्हणते क्वाड्रिलॅटरल इज अ पॅरलोग्राम आहे कारण क्वाड्रिलॅटरल हा काय आहे बेटा पॅरलोग्राम आहे कधी पॅरलोग्राम आहे जर त्याच्या अपोजिट साइड्स कशा असतील पॅरलल अँड कॉन्ग्रुएंट कशा असतील आलं का बघा ओके थेरम वापरा म्हटलं इथं युजिंग अपोजिट अँगल टेस्ट फॉर पॅरलोग्राम कोणती टेस्ट वापरायचं आहे what is the property of opposite angles opposite angles are congruent कसे असतात म्हणजे हा अँगल तर हा सुद्धा काय प्रूव्ह करा म्हणजे प्रत्येक रेक्टँगल हा काय आहे पॅरलोग्राम आहे काय आहे आणि पॅरलोग्राम कधी म्हणतात जर अपोजिट अँगल्स कसे असतील इक्वल अपोजिट साइड्स कशा असतील कॉन्ग्रुएंट किंवा इक्वल असेल तर सर आपण पॅरलोग्राम म्हणतो समजा हा ए बी सी डी हा काय आहे according to the property of the rectangle each and every angle of rectangle is of how many degree so angle A is equal to angle B is equal to angle C is equal to angle D is equal to how many degree in quadrilateral ABCD मध्ये angle A हा कोणाची इक्वल आहे angle D कोणाची इक्वल आहे angle B reason सांगा opposite pair of opposite angles of parallelogram are congruent आलं का
क्वाड्रिलॅटरल एबीसीडी हा काय आहे पॅरलेलोग्राम का बोथ पेअर्स ऑफ ऑपोजिट अँगल्स ऑफ ए क्वाड्रिलॅटरल आर कॉन्ग्रुएंट म्हणून तो काय आहे पॅरलेलोग्राम आहे काय बेटा तो सोपा आहे का उघडा आहे का रे सिंपल रेक्टँगल आहे प्रत्येक अँगल कितीचा आहे 90 चा आहे हा ह्याच्या इक्वल आहे हा ह्याच्या इक्वल आहे म्हणजे अपोजिट जर समजा अँगल्स त्या क्वाड्रिलॅटरलचे कॉन्ग्रुएंट असेल तर तो ऑटोमॅटिक काय आहे सांगा बरं का पॅरलेलोग्राम आहे काय Prove that quadrilateral formed by intersection of angle bisector of all angles of a parallelogram is rectangle. सिद्ध करा की जो काही क्वाड्रिलॅटरल तयार होतो कसे तयार होतो बाय इंटरसेक्शन ऑफ अँगल बायसेक्टर हे काय आहे डीएस काय आहे अँगल बायसेक्टर आहे बीक्यू काय आहे अँगल बायसेक्टर आहे एएस काय आहे अँगल किंवा एआर हा काय आहे अँगल बायसेक्टर आहे डीपी हा काय बेटा अँगल बायसेक्टर आहे बीआर काय आहे अँगल बायसेक्टर आहे सीपी काय आहे अँगल बायसेक्टर आहे ज्यावेळेस असे अँगल बायसेक्टर एकत्रित इंटरसेक्ट करतात इंटरसेक्ट केल्यानंतर ते काय तयार करत असतात पॅरलेलोग्राम जो काही तयार होतो तो पॅरलेलोग्राम काय आहे रेक्टँगल आहे हे सिद्ध करायचं आहे जर तुम्हाला सिद्ध करायचं असेल तो रेक्टँगल आहे तर तुम्हाला पहिल्यांदा काय सिद्ध करावं लागेल की हा अँगल किती डिग्रीचा आहे 90 डिग्रीचा आहे नंबर 1 आणि दुसरा म्हणजे ही साइड आणि ही साइड कशी असायला पाहिजे इक्वल असायला पाहिजे अशी जर केस झाली या असं जर तुम्ही सिद्ध केला तर त्याला आपण काय म्हणू शकतो की जो पी क्यू आर एस आहे जो की पॅरलेलोग्राम आहे तो काय आहे रेक्टँगल आहे जे की तुम्हाला काय करायचं आहे प्रूव्ह करायचं आहे आता समजा ह्या ठिकाणी आपण काय करूया ह्या डायग्राम मध्ये लिहिला समजून घ्या थोडं डोकं लावा एस ए डी बघा एस ए डी एस ए बी लक्षात आलं का बेटा हा अँगल पूर्ण कळायला लागले हा डॉट ओके कोणता एस ए डी एस ए बी किती धरला अँगल ए डिग्री किती डिग्री धरला आता खालचा बघा पीडीए कुठे झालं क्यू अथवा क्यू बी ए काय घेऊ आपण हे क्यू हा क्यू बी ए क्यू बी सी आहे का बघा क्यू बी ए क्यू बी पुन्हा बघा बेटा क्यू सी बी आहे का बघा हाय क्यू सी बी क्यू सी डी व्हेरी गुड कुठला कोणता कोणता एस डी सी आणि एस डी ए का रे ई सी सी आला what is the property of sum of interior angle is equal to 180 इंटिरियर अँगलची 180 ना बरोबर आहे बघा ते लेखो किती अभ्यास करायला बघा खालपासून ऑब्झर्वेशन करा खरंच चांगला अभ्यास करायला ते लेखो तुला काहीच येत नव्हतं सुरुवातीला गोंधळात पडत होता त्याला एवढा छान अभ्यास करायला अशी जिद्द पाहिजे तुमच्यामध्ये
कालपासून लक्ष दिलं त्याच्याकडे, प्रत्येक उत्तर करेक्ट सांगायला प्रत्येक. आता बघा इंटिरियर अँगलची बेरीज किती असते म्हणजे 180, बरोबर आहे. Sum of interior angles किती 100 म्हणजे काय बेटा BAD नाही SAB कोणता बेटा SAB बघा बेटा एक मिनिट नीट बघा BAD कोणता बेटा BA आला ना मध्ये A आला. आता बघा ADC कोणता A इज इक्वल टू याच्यामध्ये दोन अँगल आहेत BAD मध्ये. कोणते कोणते BAD मध्ये दोन अँगल बरोबर आहे की नाही. BAD मध्ये कोणते SAB SAD आहे का बघा SAD हा प्लस आता ADC मध्ये दोन अँगल आहेत कोणते कोणते PDA नाही PDA नाही रे कोणत्यामध्ये आपल्याला पाहायचं आहे हा बरोबर आहे. हे घेतलं ना पहिला आता PAD आता काय ADC अँगल काय ते मग ADP किंवा SDA SDC सांगा SDA SDC इज इक्वल टू किती एका अँगल बायसेक्टरमुळे ते वेगळं झालेलं आहे किंवा अँगल ऍडिशन प्रॉपर्टी. कोणती प्रॉपर्टी याचं किती भेटेल तो ADC कुठे आहे ADC ठीक आहे SAD काय होतं A हा A SDA चं काय होतं SDA SDC हा होता C हे D होता ना सॉरी D प्लस D इज इक्वल टू किती बेटा 180. A ने किती झाले 2A 2D बरोबर किती बेटा 180. इकडला 2 कॉमन निघतो A प्लस D बरोबर किती आला सांगा 180. इकडला गुणाकार तिकडे जाऊन काय झाला भागाकार 180 भागिले 2 काय येते 90 डिग्री. किती डिग्री येते A प्लस D बरोबर किती बेटा किती आता म्हणायचं इन ट्रायंगल ASD कोणता ट्रायंगल द सम ऑफ measure of all angles of triangle all किती 180. याच्यामध्ये कोणतं कोणतं होतं आता बघा हा कोणता आहे अँगल A आणि हा अँगल कोणता D बरोबर आहे का रे म्हणजे हा काय तो बरं अँगल असं करतो आपण कोणत्या ट्रायंगल मध्ये ASD मध्ये ना ASD कोणता अँगल ASD प्लस SDA प्लस SDA मधला अँगल चेंज करा S आलं D आलं आता काय यायला पाहिजे A SAD आलं का रे बरोबर किती 180. त्याच्यात दोघांची व्हॅल्यू माहिती आहे याची माहिती कुणाची माहिती ASD ची माहिती नाही. मग अँगल ASD प्लस A प्लस D इज इक्वल टू काय बेटा 180. आताच आपण म्हटलं एवढ्याची किंमत किती आहे 90. अँगल ASD प्लस किती बेटा 90 बरोबर किती 180. इकडला प्लस तिकडे जाऊन काय होतं बेटा ASD 180 मधून किती गेले 90 गेले तर 180 मधून 90 गेले तर आन्सर काय तर सांगा
90 डिग्री, हा जर 90 डिग्री असेल तर हा कोणता ट्रायंगल आहे? राईट अँगल ट्रायंगल. हा 90 असेल तर इकडली सुद्धा काय असते? 90 असते, कारण काय? व्हर्टिकली ऑपोजिट अँगल्स. व्हर्टिकली करेक्ट आहे. व्हर्टिकली म्हणजे काय? ASD कुणाला कॉन्ग्रुएंट असेल याला उलट कुणा A च्या अपोजिट RSP. ASD कॉन्ग्रुएंट कोणता बेटा? RSP. ASD A च्या अपोजिट R, D च्या अपोजिट P. रिझन काय? व्हर्टिकली अपोजिट अँगल्स. therefore angle RSP is equal to सुद्धा किती आला बेटा? 90 डिग्री. जर तो 90 डिग्री आला तर तो ऑटोमॅटिकली काय म्हणता येतं? यस. सिमिलरली आपण प्रूव्ह करू शकतो की उरलेले जे आहेत यस झाला तर काय अँगल RSP 90 आहे, SPQ 90 करता येतं, PQR 90 करता येतं आणि RSP सुद्धा किती करता येतं बेटा? 90 करता येतं. जर प्रत्येक अँगल जर 90 डिग्रीची केला तर ते काय आहे सांगा बरं का? काय आहे? रेक्टँगल आहे. काय आहे तो? ठीक आहे. चला थोडी त्यामध्ये